डोंबिवलीमध्ये 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे। डोंबिवलीतल्या पलावा सिटीमध्ये या 3 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, डोंबिवलीतल्या पलावा सिटीमध्ये 3 कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झालेला आहे। ड्रेनेजच्या मधून बाहेर येणाऱ्या विषारी वायूमुळे या 3 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्याकडे येते। ड्रेनेजमध्ये गुदमरून 3 कामगारांचा मृत्यू झालाय। सुरेश काटे आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित आहे। सुरेश, काय अधिक माहिती देशील, कारण पलावा सिटी ही डोंबिवलीतली फार प्रतिष्ठित जागा मानली जाते। मयंक, आज डोंबिवलीमधील पलावा सिटी जी आहे त्या सिटीमध्ये ड्रेनेज लाईनची साफसफाई सुरू असताना 3 कामगार जे आहेत तिथे काम करायला गेले असताना त्या तिघांचा त्या ड्रेनेजच्या लाईनमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली, त्यामुळे एकच संपूर्ण पलावा सिटीमध्ये खळबळ उडाली आहे। मयंक, धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीबद्दल। सुरेश काटे आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। पलावा सिटीमध्ये मृत्यू झालेला आहे ड्रेनेजमध्ये गुदमरून 3 कामगारांचा। तर पुढची बातमी आहे, ठाण्यानंतर आता आणखीन एक मर्डरची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। हत्येची घटना आहे। 2 वॉचमनची हत्या करण्यात आलेली आहे। कल्याणच्या मारळ गावामधल्या राधानगरीमध्ये दुहेरी हत्याकांड घडलेला आहे। मदन सोनार आणि राजू सोनार या दोघा सुरक्षा रक्षकांची हत्या करण्यात आली आहे। या दोघांचेही मृतदेह राधाकृष्ण नगरमधील मैदानात आढळून आले। विशेष बाब म्हणजे दोघांची हत्या करून त्यांचं गुप्तांग कापण्यात आलेलं आहे। अत्यंत निर्घृण अशी ही हत्या म्हणावी लागेल। घटना घडलेली आहे कल्याणच्या राधानगरी परिसरामध्ये। 2 सुरक्षा रक्षकांचा खून करण्यात आलाय।